नमस्कार सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर बघा, हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही होतो बघा अक्कलकोटमध्ये. तर अक्कलकोटमध्ये आम्हाला वटपौर्णिमा साजरी करायची होती, त्यामुळे आम्ही खास त्याच्यासाठी आलो होतो. तर अक्कलकोटमध्ये गेल्या महाराजांची एवढी छान मूर्ती दिसली ना, तर खरंच मनाला एवढं भारी वाटलं. खूप जेवढा थकवा होता सगळा निघून गेला. त्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंगला लावली आणि नंतर हॉल बुक केला. त्या हॉलमध्ये जाऊन आम्ही छान असं रेडी झालो, कारण की पावसाचं वातावरण होतं, कधी पण पाऊस येऊ शकत होता. त्यामुळे लवकर आवरून घेतलं. जास्त काही तयारी केली नाही, नॉर्मल जे होतं तेवढ्यात आम्ही आवरून घेतलं. तर इकडे बघा ताई किती सुंदर दिसते आहे आणि ताईची पण पूर्ण तयारी झालेली आहे. तर कसा दिसतोय आमचा हा लुक कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इकडे बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की मी कशा पद्धतीने पॅक करून आणलं होतं सगळं सामान. ते सामान मी फक्त ताटामध्ये खाली केलं आणि आता आम्ही चाललो आहे बघा पूजा करण्यासाठी. तर खरं सांगू का, हे आमचं काहीच नियोजन नव्हतं अक्कलकोटला येण्यासाठी. ताईची खूप इच्छा होती की त्यांना ही वटपौर्णिमा मध्ये जाऊन करायची आहे. त्यांनी आम्हाला पण सोबत आणलं आणि खरंच ताईचे खूप आभार की त्यांनी आम्हाला अक्कलकोटला आणलं आणि त्यांच्याबरोबर आमची वटपौर्णिमा छान पद्धतीने आता इथे साजरी होणार आहे. कारण की नशीब लागतं सगळ्यांना तिथे जाण्यासाठी. तर आम्ही ताईमुळेच इथे आलेलो आहे. तर ताईचे खरंच मनापासून धन्यवाद. त्यानंतर मस्त असं रेडी होऊन आम्ही आलो बघा पूजा करण्यासाठी. इथलचा जो शूट घेतलेला आहे ना, तर तो उभ्या कॅमेऱ्यातला आहे, तो पण मी तुमच्यासाठी टाकते आहे. आणि जो आडव्या कॅमेऱ्यात घेतलेला आहे तो पण मी समोर तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग मी 7 फेरे मारून घेतले आणि दर्शन वगैरे घेतलं. तर आता भरायची बघा आपल्याला 5 बायकांची ओटी. आणि इथे काय झालं माहिती आहे, काही गडबडीत आम्ही निघालो. मध्ये शिव परेशान करायला लागली ती आणि समू पण होत्या. तर माझ्या बहिणीने आणि आईने या दोघींना घेतलेलं होतं आणि आम्ही ताटं घेऊन बाहेर आलो होतो बघा. तर तेवढं काही गडबडीत तिथे ना आमचे ताट झाकणच विसरले. तर हे असे जे आता मी उघडे ठेवलेले आंबे वगैरे, कारण माझ्यापाशी ताट झाकण वगैरे नव्हतं, त्यामुळे मग मी तसंच ठेवलं. नाही तर मग ते आंबा आणि जे आपण गहू घेतो ना, तर ते झाकून ठेवावं लागतं. इकडे बघा. तू बघा नाही काय करू. इकडे बघा.
इकडे बघा. शू शू जय जय करती का तू. ती वगैरे भरून झाल्यास नंतर इकडे छान अशी महाराजांची मूर्ती होती, तर तिथे आम्ही दर्शन करण्यासाठी आलो होतो बघा. तिथे छान असं दर्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर आईची पूजा बाकी होती, तर आईने पण पूजा करून घेतली. आईची पूजा झाल्यास नंतर आईने पण तिथल्या बायकांची ओट्या वगैरे भरून घेतल्या, तर त्याचा पण मी थोडासा शूट घेतलेला आहे. आणि आमची पूजा वगैरे झालेली होती. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये चेंज वगैरे करून घेतलं, कारण की तिथून आपल्याला लगेच बॅगी वगैरे काढून घ्यायच्या होत्या. तिथे जास्त वेळ काही थांबू देत नव्हते, त्यामुळे आम्ही मग पटकन चेंज वगैरे केलं आणि इकडं मंदिरामध्ये दर्शनाला आलो. तर इकडे तुम्ही बघू शकता किती शेवेकऱ्यांची गर्दी बघा. तर मध्ये गेल्याच्या नंतर तिथं काही फोटो वगैरे जमत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही बाहेरचा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे आणि थोडं लपून छपून थोडं मधलं पण घेतलेलं आहे. तर तुम्हाला इकडे महाराजांची मूर्ती दिसत असेल. तर मधून आलो बघा आम्ही दर्शन वगैरे घेऊन, आणि बाहेर आल्याच नंतर तिथे पेड्यावाले दादा होते. तर 100 रुपये पावशेर तो पेढा होता. तर जाता वेळेस आम्ही पेढा वगैरे घेऊन गेलो होतो, आणि येताना आता घरच्यांसाठी आपल्याला प्रसाद वगैरे घेऊन जायचा होता. त्यामुळे इथे ना 100 रुपये पावशेर पेढा होता, तर पावशेर घेऊन घेतला. पावशेरचा आहे का? चला चला लवकर लवकर, गाडी वाट पाहू राहिली. चला. तर तिकडे पार्किंग केलेली आमची गाडी, ती 2 नंबरला. स्वामी नाव नाही त्याच्यावर. कसं झालं मग ते दर्शन? आई कसं झालं दर्शन? एकदम छान, मनाची शांती झाली. हा का, दर्शन खरंच खूप सुंदर झाले आणि छान दर्शन होऊन गेलं आमचं. तर चला, रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता आणि त्यामुळे आम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू केला. आणि आता बघा, आता वाजले सकाळचे 10:30 आणि चाललो आमच्या घरी. हां, समोर ठेवा मला, तर समोर ठेवा. अरे तर तिचे पप्पा बसलेले गाडी, तर तिच्या पप्पाला आवाज येते बघा, समू. आणि शिवांशीला नाही करमत. शिवांशी बघा कशी बघू राहिली. कुठं झाली दीदी? चल मग, कुठं झाली दीदी? शिव तू जायचं समोर म्हणत. समू येतो का निकिता? आता काय एक गीता बाय समू. काय करताय रे? इकडे आणि इकडे. गेले चला आता, चला जा आता करतात. येणार ती डबल येणार वापस येणार आहे. गेले सोडून तुला. शिव कुठे गेले? बाय करा.
बाकर मी बी चालले बोलत हा हा मध्ये ती आता मम खाते तू गेली समोर दिदी